नमस्कार मंडळी, हा ब्लॉग आहे रक्षाबंधनाचा। हा तुमच्यापर्यंत खूप लेट येणार आहे। आम्ही सकाळी निघालेलो होतो रक्षाबंधनाला जायला चेंबूरला। आई बाबा वंश म्हणजे मीन्स आमची पूर्ण फॅमिलीच चेंबूरला चाललेली रक्षाबंधनाला। आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळे लोक येणार होते। मीन्स त्यांच्या बहिणी येणार होत्या, माझी जाव जाणार होती, ती तर आदल्या दिवशीच गेलेली आहे। आणि फर्स्ट टाइम माझे मिस्टर गाडी चालवत होते, फोर व्हीलर लॉंग रूटला। कधी तरी चालवली नव्हती लॉंग रूटला, तर विरार ते चेंबूर ते फर्स्ट टाईमच चाललेलो। आणि निघाल्यापासून आम्हाला जी ट्रॅफिक लागलेली, एकदम भयंकर ट्रॅफिक होते। आम्ही 2 तास, 2 नाही, आम्ही सकाळी 9ला निघालो। आम्ही चेंबूरला पोचायला आम्हाला वाजले 3:30। मीन्स खूप जास्त ट्रॅफिक होती। आणि आई बाबा एवढे वैतागलेले ट्रॅफिकमध्ये। आणि रियांश त्यांना एंटरटेन करत होता, कंटिन्युअसली एंटरटेन करत होता। वंश तर माझा, त्याला अक्षरशः भूकच लागलेली होती। आणि मिस्टर तर एन्जॉय करत होते आणि मी सुद्धा एन्जॉय करत होती, कारण का आम्ही लॉंग रूटला फर्स्ट टाईमच चाललेलो। आणि चेंबूरला पोचल्यानंतर घरी छान वहिनींनी रांगोळी काढलेली आमच्या स्वागतासाठी। मोठ्या वहिनी अगोदरच आलेल्या होत्या घरामध्ये, त्यांचा मुलगा, त्या। आणि इथे ह्या आहेत माझ्या सेकंड नंबर वहिनी। आणि इकडे आहेत या मोठ्या वहिनी। इथे रियांश, ही आहे श्रुतिका, हे संदीप भाऊ, आई बाबा, अरिशा, दादू, आम्ही सगळे इथे रक्षाबंधनासाठी जमलेलो होतो। आणि हे आहे वहिनींचं खूप सुंदर असं छोटंसं घर। तर ते घराचं तर मी तुम्हाला नंतरला सांगेन, इंट्रो नंतरला देईन घराची। सो इथे आहे आमचा फॅमिली फोटो होम मिनिस्टरचा। मी होम मिनिस्टरमध्ये पार्ट घेतलेलं, तर फोटो संदीप भाऊकडे आहे। इथे आहे मस्त शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची फोटो फ्रेम। इथे आहे फॅमिली कोलाज। आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे संदीप भाऊनी घरामध्ये। आणि इथे आहे वहिनींची, श्रेयूची असं सुंदर कोलाज आहे। मी त्यांना बड्डे गिफ्ट म्हणून दिलेलं होतं। असं हे संदीप भाऊचं मस्त छोटंसं घर आहे। आणि त्या साईडला आहे बेडरूम आणि राईट साईडला आहे किचन। सो आता दोन बहिणी यायच्या बाकी होत्या। आणि इथे वहिनीने पूर्ण जेवणाची तयारी करून ठेवलेली आम्हाला। जेवण त्यांचं बनून झालेलं, ते आमच्या कधीपासून वाट बघत होते। त्यांना खूप लेट झालेलं, कारण कोणच जेवलं नव्हतं घरामध्ये। आणि असं पण घरातल्यांना सगळ्यांना भूक लागलेली। तर जेवणामध्ये काय काय होतं, मिरची होती, त्यांनी वडे बनवलेले, पनीर मटरची भाजी बनवलेली, पापड, लोणचं, गवारीची भाजी, भात, डाळ, अशी त्यांनी जेवणाची मेजवानी बनवलेली होती। आणि जेवण खूप सुंदर झालेलं। आणि खूप आमच्या घरातली लोक खूप आवडीने असं पंगत मांडून वगैरे जेवतात। तर खूप अशा प्रकारे आम्ही जेवण पण आमचं केलेलं। आणि तिथे संदीप भाऊ रियांशला घेऊन बसलेले, कारण का तो आम्हाला खूप डिस्टर्ब करत होता जेवताना। आणि इथे आमची आता संध्याकाळी रक्षाबंधनाची तयारी पण सुरुवात झालेली, कारण का आम्हाला जायचं होतं सांताक्रूजला माझ्या भावांना राखी बांधायला। तर वंशच्या बहिणींना रक्षाबंधन केल्यानंतर आम्ही जाणार होतो, म्हणून आम्ही सगळे एका ठिकाणी चेंबूरलाच जमलो। सो इथे वहिनीनी मी संदीप भाऊला राखी बांधून घेतलेली, मी संदीप भाऊला राखी बांधली आणि दोन्ही वहिनींनी माझ्या मिस्टरांना राखी बांधली। आणि मुकेश भाऊही आदल्या दिवशी येऊन गेलेले। सो त्यानंतरच मी सांताक्रूजला सुद्धा आले रक्षाबंधनाला। आणि इथे माझ्या 2 भावांनासुद्धा मी राखी बांधली, माझ्या बहिणींना भेटले। खूप दिवसानंतर आम्ही भेटलेलो होतो, त्यामुळे एक आनंद वेगळाच होता घरामध्ये। हे आहेत माझे काका, ते आमचे खूप मस्करी खेचत होते लहानपणाच्या गोष्टी। आणि मी सागरची मोठी बहीण असल्यामुळे तर मी तर अजून उत्सुक होती की तो माझ्या पाया पडेल, असं खूप असं। आणि छान प्रकारे आम्ही पाणीपुरीचा बेत केलेला माझ्या काकीनी। माझ्या बहिणीने पाणीपुरी मस्त बनवून दिली आम्हाला। माझ्या मम्मीला भेटली, माझ्या छोट्या बहिणीला भेटले। आणि एक असा क्षण असतो ना रक्षाबंधनाचा, खूप दिवसांनी भाऊ बहीण भेटतात, खूप मजा मस्ती होते। तेच प्रकार आमच्या घरात होते। हा आहे माझा मानलेला भाऊ,
तो माझ्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे मी त्याच्या पाया पडते.